माणगाव जिल्हा परिषद उमेदवार मानसी भोगन यांना प्रभाकर खांडेकर यांचा जाहीर पाठिंबा। माणगाव जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कुमारी मानसी कल्लापा भोगन यांना शिनोळी तालुका चंदगड गावचे उद्योजक प्रभाकर खांडेकर यांनी जाहीर पाठिंबा दिला। यावेळी बोलताना प्रभाकर खांडेकर काय म्हणतात ते पाहू। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। आपण त्यांना प्रचंड मतात निवडून आणायचं आहे आणि खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे साहेबांचा जो लाडकी बहीण योजना आहे, आजीदादांची जी संकल्पना होती लाडकी बहिणीची, ती पूर्ण पुढे करण्याकरता आपण सगळ्यांनी एकमेकाचे हात घालून कुठल्याही इतर दृष्ट प्रवृत्तीकडे लक्ष न देता राष्ट्रवादीचं घड्याळ आम्ही आमच्या माणसे खरोखर अगदी एक क्वालिफाईड काहीतरी एक व्हिजन घेऊन त्या मतदारसंघामध्ये उतरले आहेत। विलासराव पण त्याच पद्धतीचे या ठिकाणी उमेदवार आहेत। अशा दोन्ही उमेदवारांना, अगदी यंग तरुण आहेत, अशा दोन्ही उमेदवारांना आपण सर्वांनी ताकदीने 4 दिवस राबवून यांना या घड्याळावरती निवडून देऊन त्यांना या विकास कामासाठी पुढच्या वेळी बांधून राहाव्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो। नमस्ते। तुम्हाला माहिती आहे मी आज मानसी बरोबर आणि विलास सरांच्या बरोबर प्रत्यक्षात मी उतरलेला पहिल्या दिवसापासून आमचं ठरलेलं आहे। मी शिवसेनेचा संपर्क प्रमुख आहे ह्या विधानसभेचा। दुसरी गोष्ट अशी की हे काम करत असताना मागच्या वेळेला सुद्धा आम्ही हे केलेलं आहे, पण लक्षात ठेवा मागच्या वेळेला पैसा जिंकलाय आणि माणूस आणि माणुसकी हरले, हे ध्यानात असलं पाहिजे तुमच्या। आता भगिनींचा विषय जर तुम्ही बोलला तर तुम्हाला मी सांगेन की दर महिन्याला 1500 रुपये देणारा हा एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरून तो सही करणारा माणूस आहे। ते काम करायची पद्धतच वेगळी आहे। आणि दादांचा जर तुम्ही विचार केला तर मी का भाग घेतला आता ह्याच्यामध्ये, आम्ही तटस्थ राहणारी माणसं, मी जर नाही काम केलो, मी ह्या घड्याचं जर नाही काम केलो तर त्या माणसाला माझी श्रद्धांजली पोचणारच नाही, ह्या हेतूनं आम्ही ह्याच्यात उतरलेलो आहे। झालेले आहे, त्याच्यावर चर्चा निघाले, GR सुद्धा निघालेले आहे। फक्त आम्ही त्यांच्याकडे मागणी काय केली शिवसेना म्हणून तुम्हाला मी सांगतो की 1500 रुपये माझ्या बहिणीला आहे तसे राहिले पाहिजे, अजून तुम्ही त्याच्यावर 700 रुपये घालून 2100 करा अण्णा, मी तुम्हाला सांगतो। आणि त्या भगिनीला 1 लाख रुपयाचं लोन मंजूर करून द्या, जेणेकरून त्या 1 लाखावर ती आमची माझ्या लेटरहेडवरनं मी ती मागणी मागितलेली आहे, ती त्या 1 लाखावर वर्षाला किमान 1-1.5 लाख रुपये आपल्या मुठीत मिळविल, तेव्हा तिला तो समाधान वाटेल। पण 1500 कट नाही करायचे असा हिशोब आम्ही मांडलेला आहे, त्याचा विचार केला जाईल। हे स्वतः शिंदे साहेबांनी बोललेले आहेत आणि ते कुठेतरी नेटाला लागले, मागे पुढे तुमच्या आमच्या समोर येण्याची ती शक्यता आहे। लाडकी बहीण कधीही माझ्या उमेदवाराला विसरणार नाही, अजितदादाला विसरणार नाही। दुसरी गोष्ट, हे बंधू सुद्धा, भाऊ सुद्धा हसत 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 तो माणसानं ज्यानं काम केलं आणि आधी 3 दिवस सांगितलं की उद्या असू अगर नसू ह्या शब्दासाठी जागतो म्हणून इथे आलोय। आणि ह्या 2 उमेदवारांना तुम्ही ते हे करून जर दिलं तर ती श्रद्धांजली वाहिली असं मी समजेन, एवढं सांगतो।